बोलू. महायुती भक्कम आहे का? पण भक्कम आहे, आपल्याला बघायला मिळेल. आता काय 2 दिवस राहिलेत, उद्याचा दिवस राहिलेला आहे. सगळा निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल. एकंदरीत बघायला गेलं तर नाशिकचं काय? आता मी नाशिकला निघालेलो आहे. मला फक्त 4:10 ट्रेन आहे. मी नाही गेलो 4:40 फक्त 10 मिनिट बाकी आहेत. मी गाडीपेक्षा थोडस ट्रेनमध्ये जरा इतका प्रवास चाललेला आहे, गाडी तर जरा झोपता येईल थोडा आडवा पडून, पण मी ट्रेनने निघालेलो आहे. मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती 2 दिवस पूर्वी की आमची महायुती ठरलेली आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला थोडा बाकी आहे. पण तोच चाललेला होता आमचा. मग घोषणा झाल्यानंतर अद्याप काय डिक्लेअर होतं? पहिले थोडा वेळ लागतो ना, अजून कुठे डिक्लेअर झालं नाही. तुम्ही इतकी घाई काय करता? मला फक्त जामनेरच काम मुहूर्त काढायला लावताय. बाकी ठिकाणी पण होणार आहे, आमच्याकडे होईल. राष्ट्रवादीला बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. कोणाला? काय सांगणार? आज भाजप शिवसेनेची या ठिकाणी बैठक पार पडली, मात्र राष्ट्रवादी बैठक नाही झाली आमची इथे नाही झाली बैठक आमची, पण आमचं बोलणं सुरू आहे. आणि मला वाटतं आज रात्रीपर्यंत 2-4 जागांचा आमचाच अंतर्गत आमचा घोळ चाललेला आहे. कोणाला कळायचं, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि निश्चित जागा गेल्यामुळे मग बऱ्याच मोठ्या जागा जाणार. कारण आमच्याकडे मागच्या वेळी 57 जागा होत्या आणि आता यावेळेला आम्हाला कमी जागा घ्याव्या लागतील, दोन्ही पक्षांना सामावून घेतलं तर. त्यामुळे त्या सर्व कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही या संदर्भात थोडा वाद आमच्याकडे चाललेला आहे. त्यामुळे आता सगळे निर्णय आम्ही बसून रात्रीपर्यंत करू. महायुतीतूनच निवडणूक महायुतीतच होईल. आचारसंहिता असताना या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये पण इथे काही चर्चा झाली नाही कुठली चर्चा झालीच नाही. इथे रेस्ट हाऊसला कुठली बैठक झाली नाही. मी जस्ट मला ट्रेन होती, मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी 5 मिनिटांसाठी आलो. मी निघालेलो आहे. 1:30 वाजेचे होते. मी आता 5 मिनिटापूर्वी झालो. आम्ही आचारसंहिता कुठले सरकारी कुठली इमारत वापरायची नसते, रेस्ट हाऊस वापरायचं असतं याची मला कल्पना आहे. पण 5 मिनिट मला निघायचं होतं आणि वॉशरूमला जायचं म्हणून मी 5 मिनिटापुरतं इथे आलेलो होतो. ठीक आहे.